नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। एक पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। मित्रांनो, आजकाल एक नवीनच फॅड आलेला आहे। लोक इतरांना जेव्हा मदत करतात किंवा गरिबांना काही जेव्हा दान वगैरे देतात तेव्हा त्याचे फोटोज आणि व्हिडिओज काढतात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करतात। आपण इतरांना केलेली मदत ही थोडीशी जरी असेल तरी ती सगळ्यांना कळली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असतो। मित्रांनो, दान म्हणजे काय असतं, दानाची व्याख्या काय आहे हे जर आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये असलेली, आपल्या इतिहासामधली असलेली एक गोष्ट जाणून घ्यावं लागेल। राजा भोज हा खूप पराक्रमी पण तसाच दानशूर म्हणून देखील प्रसिद्ध होता। त्याच्या दानशूरतेच्या चर्चे सगळीकडे पसरलेले होते। पण तो जेव्हा दान देण्यासाठी हात समोर करायचा तेव्हा त्याची नजर खाली जमिनीकडे झुकलेली असायची आणि हीच गोष्ट इतरांना सातत्याने खटकायची की इतका मोठा राजा इतका भरभरून दान देतो पण दान देत असताना खाली बघतो, म्हणजे दान द्यायची त्या राजाला लाज वाटते असं लोकांना वाटायचं। आणि त्याची ही गोष्ट संत श्रेष्ठ तुलसीदासांच्या कानापर्यंत जेव्हा पोहोचली तेव्हा तुलसीदासांनी त्याला 4 ओळीचं एक पत्र लिहिलं। त्या 4 ओळी अशा होत्या, ऐसी देनी देन जीव कित सीखे हो सेन, जो जो कर ऊंचा करो त्यो त्यो नीचे नैन। अर्थात, हे राजन, तुम्ही असं दान देणं कुठून शिकलात? जेव्हा जेव्हा तुमचे हात दान देण्यासाठी वर येतात तेव्हा तेव्हा तुमचे डोळे जमिनीकडे खाली झुकतात। यावर सम्राट राजा भोजनी सुंदर उत्तर पाठवलं आणि ते उत्तर इतकं सुंदर होतं की ज्यांनी ज्यांनी ते उत्तर वाचलं ते राजाच्या प्रेमातच पडले। इतकं सुंदर उत्तर आजपर्यंत कोणी लिहू शकलं नव्हतं। ते उत्तर असं होतं, देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन, लोग भरम हम पर करे, तासो नीचे नैन। अर्थात, देणारा जो आहे तो कोणीतरी वेगळाच आहे। तो ईश्वर परमेश्वर जो सगळ्यांना रात्रंदिवस देतो आहे, भरभरून दान देतो आहे, तो खरा देणारा आहे। आणि लोकांना असं वाटतं की मी सम्राट राजा असल्यामुळे मी इतरांना देत आहे। खरा देणारा वेगळा असल्यामुळे लोकांचा मनात जो भ्रम निर्माण होतो त्यासाठी मला लाज वाटते असं सम्राट राजा भोज म्हणतात। मित्रांनो, इतका मोठा राजा जो इतकं लोकांना भरभरून दान देणार आहे तरीही त्याला आपल्या दानशूरतेचा किंचितही गर्व नाही। मग आपल्या अवतीभोवती आपण असं बघतो की लोक कणभर देतात आणि मनभर दाखवतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला दानशूर म्हणून घेतात। ते कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची गरज आहे। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद।